मोठा खर्च करून तयार झालेले आरोग्य उपकेंद्र कायम बंद, आरोग्य अधिकाऱ्याचे दुर्लक्ष। उपकेंद्र माणसांचे, पशूचे की जनावरांचे, त्यात घाणीचे साम्राज्य। जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितू इंगळे। मोठा खर्च करून तयार झालेले आरोग्य उपकेंद्र कायम बंद असून उपकेंद्र माणसांचे, पशूचे की जनावरांचे, त्यात घाणीचे साम्राज्य वाढलं आहे। रावेर तालुक्यातील अजंदे येथील आरोग्य उपकेंद्र गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे। त्यामुळे परिसरातील लोकांना उपचारासाठी 5-10 किलोमीटर दूर रावेर किंवा ऐनपूर येथे जावे लागत आहे। अजंदे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येणारे हे उपकेंद्र केवळ लसीकरणाच्या दिवशीच उघडले जाते। इतर वेळी डॉक्टर, अधिकारी किंवा कर्मचारी येथे येत नाहीत। उपकेंद्रात सर्व प्रकारची व्यवस्था असूनही कोणीही येथे राहण्यास तयार नाही। शासनाने मोठ्या प्रमाणात खर्च करून हे उपकेंद्र तयार केले आहे, परंतु आरोग्य विभागाचे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे। यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे उपकेंद्र असूनही ते निष्क्रिय असल्याची भावना नागरिकांच्या मनात आहे। पावसाळ्यात रस्त्याची अवस्था खराब असल्याने ग्रामस्थांना अधिक त्रास सहन करावा लागतो। आरोग्य विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। अधिकारी केवळ उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। कोरोनानंतर नागरिक आरोग्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत। थोडासा त्रास झाला तरी दवाखान्यात जातात। शहरात खासगी आणि शासकीय दवाखान्यांची सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे। मात्र या उपकेंद्रात सर्व सोयी असूनही येथे डॉक्टर, कर्मचारी व अधिकारी राहण्यास तयार नाहीत। त्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। शासन आरोग्यासाठी मोठा खर्च करत आहे, मात्र या सुविधा ग्रामीण भागात पोहोचत नाहीत। त्यामुळे या सुविधा नेमक्या कोणासाठी असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत। उपकेंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी जोर धरत आहे। उपकेंद्रामध्ये राहण्यास कोणी तयार नसल्यामुळे ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांची संख्या वाढत आहे। उपकेंद्र येथे गावकऱ्यांना आरोग्य सेवा मिळत नसल्याने त्यांना पर्यायाने इतर खासगी रुग्णालयात जावं लागतं। हीच बाब लक्षात घेत अनेक बोगस डॉक्टरांनी ग्रामीण भागात धुमाकूळ घातला। हे डॉक्टर मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांकडून तपासणीच्या नावावर मोठ्या प्रमाणात पैसा वसूल करत आहेत। पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशसह इतर राज्यातील लोकांनी वैद्यकीय शिक्षण नसताना ग्रामीण भागात मोठमोठी रुग्णालये थाटली आहेत, परंतु तालुका आरोग्य अधिकारी व आरोग्य अधिकारी यांची पूर्णपणे डोळेझाक होत आहे। मग यांना हे बोगस डॉक्टर आरोग्य अधिकाऱ्यांना काही चिरीमिरी देत तर नाहीत ना, हा प्रश्न गावकऱ्यांना पडलेला आहे। ओपीडी प्रत्येक प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सकाळी 8:30 ते दुपारी 12:30 पर्यंत ओपीडी सुरू असणं बंधनकारक आहे। मात्र असे असतानाही ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रातील ओपीडी बंदच असल्याचं चित्र आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राचा बोजवारा उडाला आहे। याकडे तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जातीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे।